नमस्कार, मी निकिता पाटील. ऋतम मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. दावोस येथे उद्यापासून सुरू होत असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेला 5 केंद्रीय मंत्री, 3 मुख्यमंत्री आणि इतर अनेक राज्यातील मंत्र्यांसह विविध क्षेत्रातील सुमारे 100 CEO हजेरी लावणार आहेत. या परिषदेसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी तुकडी भारत पाठवत आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हे भारतीय शिष्टमंडळाचे प्रमुख म्हणून दावोसला रवाना झाले आहेत. वैष्णव यांच्यासोबत केंद्रातील मंत्रिमंडळातील त्यांचे 4 सहकारी CR पाटील, चिराग पासवान, जयंत चौधरी आणि के राम मोहन नायडू सामील होतील. त्यांच्यासोबत महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री अनुक्रमे देवेंद्र फडणवीस, एन चंद्रबाबू नायडू आणि रेवंत रेड्डी देखील सामील होतील. याशिवाय कर्नाटकचे उपमुख्यमंत्री DK शिवकुमार आणि तामिळनाडूचे TRB राजा, केरळचे P राजीव यांच्यासह इतर अनेक राज्यातील वरिष्ठ मंत्री असतील. भारताच्या पुरुष आणि महिला संघाने पहिला खो-खो विश्वचषक जिंकला आहे. रविवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या खो-खो विश्वचषक 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. रविवारी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम मध्ये दोन्ही श्रेणींचे अंतिम सामने खेळण्यात आले. महिला संघाने नेपाळचा 78-40च्या मोठ्या फरकाने पराभव केला, तर पुरुष संघाने नेपाळला 54-36च्या फरकाने हरवले. दोन्ही भारतीय संघ स्पर्धेत अपराजित राहिले. दुसरीकडे नेपाळच्या दोन्ही संघांना भारताविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. प्रयागराज येथील महाकुंभ 2025 मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपाध्यक्ष जगदीप धनखड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत अनेक मान्यवरांचे आगमन होणार आहे. याच दरम्यान 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेश मंत्रिमंडळाची बैठकही येथे होणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी याबाबत सर्व आवश्यक तयारी वेळेवर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रविवारी महाकुंभ मेळा परिसरात अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत आगामी प्रजासत्ताक दिन, मौनी अमावस्या आणि वसंत पंचमीच्या मुहूर्तावर महाकुंभ मेळा परिसरावर गर्दी व्यवस्थापन आणि दळणवळण यंत्रणा अधिक सुधारण्याच्या सूचना दिल्या आहेत. पश्चिम बंगालमधील प्रसिद्ध आरजी कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची हत्या केल्याप्रकरणी सियालदह न्यायालयाने सोमवारी महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने आरोपी नागरी स्वयंसेवक संजय रॉय याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. संजयला उर्वरित आयुष्य तुरुंगात घालावे लागेल असा आदेश न्यायाधीश अनिर्बन दास यांनी दिला आहे. इस्रायल आणि हमास मधील 15 महिन्यांपासून सुरू असलेले युद्ध आता युद्धबंदीनंतर थांबले आहे. रविवारी दोन्ही देशांनी युद्ध तात्पुरते थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. त्यानंतर पॅलेस्टिनी शहर गाझा येथे बॉम्ब हल्ला थांबला आहे. या करारानुसार हमासने 3 इस्रायली ओलिसांना सोडले आहे. त्या सर्व महिला होत्या. त्याचवेळी इस्रायलने 90 पॅलेस्टिनी कैदी आणि बंदिवासांनाही सोडले आहे. इस्रायलने अटक केलेल्या बहुतेक पॅलेस्टिनी कैद्यांमध्ये महिला आणि अल्पवयीन मुलांचा समावेश होता. राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गुन्हे, दगडफेक आणि हत्येचा प्रयत्न यांसारख्या गंभीर गुन्ह्यासाठी या लोकांना ताब्यात घेण्यात आले होते. जर ही युद्धबंदी अशी सुरू राहिली तर कैद्यांच्या सुटकेचा पुढचा टप्पा 25 जानेवारी रोजी पार पडणार आहे. या काळात हमास 4 महिला ओलिसांना सोडेल. त्या बदल्यात इस्रायल 30 ते 35 पॅलेस्टिनी कैद्यांना सोडेल. तर या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. उद्या पुन्हा भेटू अशाच महत्त्वाच्या घडामोडींसोबत. धन्यवाद.